विट्यातील सराफ पेठेतील एसके मोबाईल शॉपचे दुकान फोडून महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांना विटा पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाने केले जेरबंद। 1,07,000चा मुद्देमाल जप्त। कोणताही पुरावा नसताना मोबाईल दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना कर्नाटकातून टीमने घेतलाय ताब्यात। विटा शहरात सतत रहदारीचा मार्ग नामांकित सराफ पेठ म्हणून मायनी रोड येथे ओळखले जातं। सतत गर्दी याच सराफ पेठेमध्ये एसके मोबाईल शॉपचे दुकान आहे। अनेक दुकानांबरोबर हे दुकान त्या पेठेत आहे। दिनांक 30 रोजी रात्री उशिरा 31 रोजी 6च्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या आवारात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत व सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा सुद्धा दुसरीकडे वळवत या चोरट्यांनी त्या दुकानाचे शटरचे दोन्ही कुलप तोडून मोबाईल दुकानात प्रवेश करत त्या दुकानातून दुरुस्तीसाठी आलेले काही मोबाईल त्या अज्ञात चोरट्यांनी मोबाईल चोरी करून घटनास्थळावरून पसार झाले। सकाळी बाजूचा दुकानदार आपलं दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्याला शेजारच्या दुकानांची शटरची कुलप तोडल्याच्या अवस्थेत दिसली। त्यावेळी तेथील कोणीतरी त्या दुकान मालकास या संदर्भात माहिती दिल्यानंतर त्याने त्याच्या मित्रासह पार्टनरसह घटनास्थळी दुकानाकडे धाव घेतली। दुकानाचा शटर उघडून बघितला तर दुरुस्तीला आलेले व काउंटरवर ठेवलेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल या चोरट्यांनी लंपास केले होते। यावेळी या दुकानाचा मालक वैभव सतीश खंदारे वय वर्ष 24 राहणार घाणवड तालुका खानापूर जिल्हा सांगली याने विटा पोलीस ठाण्यात या चोरी संदर्भात फिर्याद दाखल केली। या फिर्यादीनुसार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी या चोरीचा तपास तातडीने करावा असा आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर सह विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या। यावेळी या पथकातील प्रमोद साखरपे, अक्षय जगदाळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मलिक राजू काले वय वर्ष 19 व अभिषेक चंद्रकांत करंगळे वय वर्ष 18 राहणार सदलगा यांनी केली अशी माहिती मिळाल्यानंतर सदर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी आरोपींना कर्नाटक राज्यात जाऊन शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी प्रथम या पथकास उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले। त्यांना विटा पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी विटा शहरात सदर मोबाईल शॉपी दुकान घरफोडीप्रमाणे फोडली असल्याचा गुन्हा कबुली दिली। या संशयित चोरट्यांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 22 मोबाईलपैकी 15 मोबाईल हस्तगत करण्यात या पथकास यश आले। सदर या आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास हे पथक करत आहे। सदर यांच्याकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल KA 23 EZ 2959 या नंबरची 40,000 रुपयांची किमतीची दुचाकीही ताब्यात घेण्यात आली। तर मोबाईलची एकूण किंमत 67,000 रुपये असे मिळून 1,07,000चा मुद्देमाल विटा पोलीस पथकाने या चोरट्यांकडून जप्त केला। ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर सह विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाणे सांगली पोलीस नाईक श्रीधर बागडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाटील, विवेक साळुंखे यांनी ही दमदार कामगिरी केली। केवळ 24 तासात या चोरट्यांचा शोध घेत बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातून आंतरराज्य चोरट्यांना विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केला। विटा येथे दिनांक 30/5/2024 च्या रात्री एक अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेमध्ये व्यापारी बाजारपेठेमध्ये एक मोबाईल SK मोबाईल शॉपी याचं शटर उचकटून चोरी केलेली होती। सुमारे 74,000चा ऐवज त्यांनी चोरला होता। सदर आरोपींना 2 दिवसामध्ये आमच्या तपास पथक विटा यांनी शिताफीने कर्नाटक राज्यामध्ये जाऊन पकडण्यात यश आलेले आहे आणि सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरच्या तपासामध्ये कर्नाटकमधले आरोपी मलिक राजू काले व अभिषेक चंद्रकांत करंगळे हे सदलगा जिल्हा बेळगाव येथील असून त्यांना ताब्यात घेऊन तपास केलेला आहे। सदर तपासामध्ये तपास पथकाचे NC कराळे, माळी, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ,
संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे ही तपास पथकाची टीम व तपास हा पोलीस उपनिरीक्षक येळेकर साहेब करत आहेत. या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि SDPO विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.